तुझी स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती जरूर करणार आहोत, परंतु तत्पूर्वी काही वैयक्तिक पारितोषिक देखील या ठिकाणी जमा झालेत आणि या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अगोदर आपण हे कॅश प्राइजेस या ठिकाणी देणार आहोत। अर्थातच मन्नी आणि परेश यांच्यासाठी रॉयल स्पोर्ट्सच्या वतीने तब्बल 5-5 हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि त्याचबरोबर रबाडा, अक्षय आणि बॉबी या तीनही खेळाडूंसाठी प्रत्येकी 1-1 हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे। अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अगोदर आपण हे कॅश प्राइजेस देखील या खेळाडूंना देणार आहोत। फक्त लक्षात ठेवा, मन्नी आणि परेश यांच्यासाठी प्रत्येकी 5-5 हजार रुपये, तर अक्षय, रबाडा आणि बॉबी या 3 खेळाडूंसाठी प्रत्येकी 1-1 हजार रुपयांचं पारितोषिक रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या वतीनं। मी पुन्हा एकदा विनंती करतो, आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर या ठिकाणी इतरही सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि या खेळाडूंचे जे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत ना, ते इंडिव्हिज्युअल प्राइजेस या ठिकाणी दिले जातील। सर्वप्रथम अंतिम षटक ज्यांनी हाताळलं त्या तुषार शर्मा अर्थातच मन्नी यांच्यासाठी 5 हजार रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी मदनदा विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। मन्नीसाठी अंतिम षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं, रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं कॅश प्राइज तब्बल 5 हजार रुपयांचं पारितोषिक। त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये ज्या खेळाडूनं 50 धावाची जबरदस्त मॅरेथॉन इनिंग साकारली त्या परेश कडकेसाठी देखील रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या वतीनं कॅश प्राइज 5 हजार रुपयांचं पारितोषिक। आणि मी दीपकजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे कॅश प्राइज द्यायचं आहे। तर कॉंग्रॅच्युलेशन्स परेश, कॅश प्राइज रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं तब्बल 5 हजार रुपयांचं। त्यानंतर अक्षय सरोदे 1 हजार रुपये, रबाडा 1 हजार रुपये आणि बॉबी 1 हजार रुपये। तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सुमितजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे तीनही खेळाडूंना प्रत्येकी 1-1 हजार रुपयांचं पारितोषिक देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आणि हे सर्व कॅश प्राइजेस रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या वतीनं तर सर्व विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि यानंतर मात्र आपण मुख्य मंचाच्या दिशेनं जाऊयात। मी मदन वगैरे साहेबांना विनंती करतो तर या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय अमोलजी जरे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी आमच्या सुमितजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमोलजी जरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। एकूणच जर पाहिलं तर बरेचसे मान्यवर आपल्याला या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले पाहायला मिळतात आणि मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा स्वागताचा सोहळा या ठिकाणी आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय। या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष श्री बिल्डर्स चषकाचं सफलतम आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात सन्माननीय अमोलजी जरे साहेबांसाठी।
नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी या स्पर्धा पाहतोय श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब आणि यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी मदनजी वगैरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब एक असं व्यक्तिमत्व जे सातत्यानं तरुणाईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात। अगदी कोणत्याही प्रकारचं आयोजन असो आपला सहभाग हा नेहमीच नोंदवतात आणि त्यांचं सहकार्य या प्रत्येक आयोजनामध्ये मग ते कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक, सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील योगदान असो नेहमीच यांचं पाठबळ आमच्या पाठीशी राहिलं आहे। ते ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती। यानंतर या मुख्य मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी दीपकजी कोडवते साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय पारितोषिक वितरण सोहळ्याचे अतिथी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या रात्र 2:30 वाजता पाऊस पडला होता आणि फक्त एका फोरवरती कळंबोली क्रिकेट असोसिएशननं रात्री 2:30 वाजता येऊन ही विकेट कव्हर केली होती आणि त्याच्यामध्ये खरं तर सकाळच्या सत्रामध्ये सामना सुरू होण्याकरता विजयदादांचं देखील खूप मोठं आणि मोलाचं योगदान या ठिकाणी राहिलं। तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अमोलजी तानपुरे साहेब सातबारा सोल्युशन्सचे सर्व आदरणीय अमोलजी तानपुरे साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विकी जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। सातबारा सोल्युशन्सचे सर्व तानपुरे साहेबांचा मात्र या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला या मुख्य मंचावरती हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि हे अविस्मरणीय क्षण मात्र या मुख्य मंचावरती जोपासले जातात। यानंतर पुढील सन्मान निखिलजी चव्हाण अध्यक्ष तुषारदादा युवा मंच कळंबोली शहर आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमचे आयोजक सुमितजी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। निखिलजी चव्हाण साहेब अध्यक्ष तुषारदादा युवा मंच कळंबोली। तुषारदादा युवा मंचाचा जर आपण विचार यानंतर मी सुमितजींना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या पुढील सन्मान आपण यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित पुरुषोत्तम दुधुसकर उपाध्यक्ष तुषारदादा युवा मंच कळंबोली यांचा मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान आणि हा सन्मान करण्यासाठी मी कुणालजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। कुणालजी यांच्या शुभ हस्ते मात्र रोशन दुधुसकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट तुषारदादा युवा मंच कळंबोली यांचा मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। त्यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय नितीनजी बाड साहेब मित्र परिवार खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांची प्रत्येक आयोजनामध्ये नितीन बाड त्यानंतर सर्वेशजी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नितीनजी बाड साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। सर्वेशजी यांच्या शुभ हस्ते आमचे मित्र परिवार आहेत आणि ज्यांची सातत्यानं मोलाची आणि महत्त्वाची साथ आम्हाला प्रत्येकच आयोजनामध्ये लाभते त्या
नितीनजी वाड साहेबांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय ऋषी चव्हाण साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल। ऋषी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण आपला हा सन्मान स्वीकारावा आणि हे स्वागत करण्यासाठी दीपकजी गोंडे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा। दीपकजींना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करावा। हा स्वागताचा सोहळा आपण पाहतोय, मोठ्या संख्येने सन्माननीय पाहुणे या मुख्य मंचावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपराने आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा आपला परम कर्तव्य। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय रोहितजी चव्हाण मित्रपरिवार यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल। रोहितजी चव्हाण आणि हे स्वागत करण्यासाठी मी ऋषी लवटे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। रोहित चव्हाण आमचे मित्रपरिवार वर्ग आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय दिलीपजी जाधव साहेब, दिनेशजी जाधव साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान आणि हा स्वागत करण्यासाठी मी कुणालजी माने साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। कुणालजी माने स्वागत करतील आणि यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय स्वप्नीलजी जाधव साहेब। खरं तर स्वप्नीलजी जाधव यांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर दिल दोस्ती आणि दुनियादारीतील एक असं व्यक्तिमत्व की ज्याची प्रत्येक क्षणी आम्हाला सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची साथ असते। अर्थातच एक दिलदार व्यक्तिमत्व स्वप्नील जाधव यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत आणि हा स्वागत करण्यासाठी मी सुमितजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नील जाधव यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। स्वप्नील जाधव, कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो, त्या कार्यक्रमाला अतिशय अमूल्य योगदान जर कोणत्या व्यक्तिमत्वाचं राहत असेल तर ते स्वप्नीलजींचं आहे आणि त्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ही जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय ती स्पर्धा आयोजित करण्यापाठीमागे आणखीन एक सन्मान आपण या मुख्य मंचावरती घेणार आहोत आणि तो सन्मान असेल तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित काकासाहेब ठोंबरे यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। आदरणीय काकासाहेब ठोंबरे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल। आणि यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सुनीलजी सातपुते यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती। तत्पूर्वी काकासाहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतोय। यानंतर पुन्हा एकदा आमच्या आयोजन समितीला विनंती आहे सुनीलजी सातपुते यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। सर्वेश जी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा। तर या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यापाठीमागे आणखीन एक सर्वाधिक महत्त्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे येत्या 1 जानेवारी रोजी तर येत्या 1 जानेवारी रोजी या ठिकाणी अमोलजी जरे साहेबांचा वाढदिवस सोहळा असतो आणि त्यांचे स्नेही मित्र
अगदी श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व अक्षय पानसरे यांचा 2 जानेवारी म्हणजे 2 जिगरी मित्रांचा वाढदिवस सोहळा. आज जर पाहिलं तर आपल्या नवीन आयुष्याच्या इनिंगला सुरुवात केल्यामुळे अक्षयजी या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत, परंतु अमोल चिजारे साहेबांचा हा वाढदिवस सोहळा मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. तर त्यांना या वाढदिवसाच्या खूप साऱ्या आपण आणि दोन्ही टीम्सचे कर्णधार आपल्या खेळाडूंचा मुख्य मंचावरती यायचंय. दोनही टीम्सचे कर्णधार आणि हा वाढदिवस सोहळा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना तर हा वाढदिवस सोहळा मात्र या ठिकाणी तर या आपण सर्वजण हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज उदंड आयुष्य लाभोत, आपण उत्तरोत्तर प्रगती करत आणि एक अतिशय निरोगी आणि आयुष्य आपणाला उदंड आयुष्य आपणाला लाभो हीच या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूयात. एक दिलदार व्यक्तिमत्व श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आणि खऱ्या अर्थानं जे कल्पक नेतृत्व आम्हाला गेली अनेक वर्ष सातत्यानं लाभलंय त्या कल्पक नेतृत्वाचा हा वाढदिवस सोहळा मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. तर पुनश्च एक बार त्या ठिकाणी वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. फटाक्यांची आतषबाजी आपण या ठिकाणी पाहतोय आणि अतिशय आनंदमय जल्लोषपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये मात्र हा वाढदिवस सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. मी आमच्या तर अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो आहोत. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतो. आमच्या सर्व छोट्या समर्थकांना छोट्या प्रेक्षकांना विनंती आहे की यस केक आपल्याला मिळेल, सगळ्यांना मिळेल. हा जो वाढदिवसाचा केक आहे ना तो फक्त लहान मुलांमध्ये वाटला जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नका आपल्यापर्यंत. पण दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती, आपल्या 11 खेळाडूंसह आपण मुख्य मंचाच्या समोर या. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपल्या 11 खेळाडूसह आपण मुख्य मंचाच्या समोर या, अन्यथा पारितोषिक वितरण सोहळा सुरू केला जाणार नाही. खरं तर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आयोजित आणि इवन स्टार मित्रमंडळ यांच्या माध्यमातून श्री बिल्डर चषक 2024चा अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करण्यापूर्वी आमच्या मंचावरती उपस्थित स्वप्नील जाधव यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच याला सन्मानित करायचं आहे. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय 4 षटकार 4 चौकार 268च्या स्ट्राईक रेटनं 19 चेंडूमध्ये 51 धावा नाबाद साकारणारा परेश कडके ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच परेश कडके. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक पुरस्कर्ते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले, परंतु श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांना
जनसामान्यांच्या स्वप्नातील घरं साकारण्याचा जणू चंग बांधला। संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये अर्थातच पनवेल तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर 28 ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आपल्याला श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे पाहायला मिळतात, ज्यापैकी ऑलमोस्ट हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहेत आणि उदंड प्रतिसाद या ठिकाणी मात्र नक्कीच श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना मिळाला आहे। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरं तर 3 खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु आयोजकांच्या चॉईसनुसार 2 क्षेत्ररक्षकांनी कंपल्सरी 3-3 झेल घेतले होते आणि जो खेळाडू विजेता आहे त्या विजेत्या खेळाडूने मात्र तब्बल 4 झेल टिपलेत। तर ओव्हरऑल 4 झेलसह या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय। हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय अमोलजी तनपुरे साहेब आणि त्याचबरोबर दिनेशजी जाधव साहेब अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं। तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे प्राइज मात्र जात आहे पुन्हा एकदा या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश कडके ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। तब्बल 4 झेल, एका झेलनं मात्र पुढे सरसावला आणि आयोजकांचा चॉईस हा परेश कडके ठरला। दिनेशजी जाधव साहेब आणि अमोलजी तनपुरे साहेब यांच्या शुभास्ते मात्र सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे। 2 खेळाडू तर या ठिकाणी नक्कीच परेश यानं तर या ठिकाणी या पारितोषिकाचा जो डेडिकेशन आहे म्हणजे हे जे पारितोषिक आहे हे परेश कडे डेडिकेट केलंय अविनाश रबाडा याच्यासाठी। तर अविनाश आपण यायचं आहे, आपल्याला मात्र हे पारितोषिक या ठिकाणी डेडिकेट केलं जात आहे। परेश कडके का लोकप्रिय खेळाडू आहे या मैदानावरचा, कारण काउंटिंग जर आपण पाहिलं 4 झेल आणि पॉइंट्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हे 4 झेल पॉइंट्सच्या बाबतीत पुढे आहेत आणि जे 2 खेळाडू 3-3 झेल वरती होते त्यामध्ये अविनाश होते, त्यामुळे हे पारितोषिक डेडिकेट केलं जात आहे अविनाश यांना। तर अविनाश ठरतायत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। हिलवेल रिकव्हरी सेंटर्सच्या माध्यमातून अर्थातच दिनेशजी जाधव साहेबांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर देखील या ठिकाणी दिलं जात आहे। एकूणच जर पाहिलं तर तुमच्या शरीराची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्या शरीराचा योग्य मसाज किंबहुना त्या शरीराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याकरता हिलव्हील आपल्या कळंबोली शहरामध्ये या ठिकाणी चे ब्रांच सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्या सर्वांनी मात्र त्याचा अवश्य लाभ घ्यावा। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज एकूण 3 खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होते, परंतु ज्या खेळाडूची निवड झाली आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय विजयजी खानावकर साहेब आणि त्याचबरोबर विजयजी खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक वितरित करायचं आहे। एनालिसिस आहे 4 षटकं 33 धावा आणि 6 फलंदाज बाद, ज्यामध्ये 12 चेंडू निर्धाव फेकलेत। नन अदर दॅन कॅप्टन ऑफ आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्रतीक ठाकूर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या वतीनं यांच्या शुभास्ते मात्र हे पारितोषिक वितरित केलं जाते आणि जे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं गेलं होतं सन्माननीय दिनेशजी जाधव साहेब मसाज थेरपिस्ट हिलवेल रिकव्हरी सेंटर चे सर्वेसर्वा आणि प्रतीक ठाकूरला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज। यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित
सन्माननीय नितीनजी बाडसाहेब, ऋषी चव्हाण साहेब आणि रोहितजी चव्हाण साहेब या तीनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला सन्मानित करायचं आहे, ज्याचं एकूण बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 9 षटकार 5 चौकार तब्बल 31 हा त्याचा बेस्ट राहिला, 4 वेळा नॉट आऊट आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून आल्या 86 धावा या मैदानावरचा आणखीन एक बाहुबली अर्थातच अजिंक्य ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याच नितीनजी बाडसाहेब, ऋषी चव्हाण साहेब, रोहित चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर श्री बिल्डर्स टीम अर्थातच हिलविल यांच्याकडून गिफ्ट वाउचर, गिफ्ट हॅम्पर आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी अजिंक्य खटकाळे बाहुबली ऑफ कलंबोली क्रिकेट या खेळाडूला मात्र या ठिकाणी गौरवण्यात येते। यानंतर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी, कारण यावर्षीचा उपविजेता हा संघ ठरला। कालच्या दिवसभरामध्ये खेळ अप्रतिम राहिला, परंतु आज शेवटच्या क्षणाला सामना गमवावा लागला। अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता। तर आमच्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संपूर्ण संघाला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। तर या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय। मी अमोलजी जरे साहेब असतील, तुषारदादा पाटील साहेब असतील, त्याचबरोबर विजयजी खारावकर साहेब असतील, निखिलजी चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर आमचे दिनेशजी जाधव साहेब असतील, या सर्व 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 मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांक या ठिकाणी नक्कीच देऊन या संघाला सन्मानित करायचा। या स्पर्धेचा उपविजेते पदाचा करंडक आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी मानाचा आणि सन्मानाचा श्री बिल्डर चषक 2024 या वर्षाचा शेवट गोड या दोन संघांनी केलाय। पारितोषिकाचे मानकरी ठरलेत आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, नववर्षामध्ये हा संघ मात्र नव्या उमेदीनं, नव्या जोमानं, नव्या ताकदीनं, नव्या ईर्षीनं आणि नव्या जिद्दीनं आणखीन चांगला खेळ या मैदानावरती करेल हीच अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूया। आणि श्री बिल्डर चषक द्वितीय क्रमांक या ठिकाणी उपविजेता संघ ठरलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ। यानंतर मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर आणि मालिकावीरांसाठी दिली जाणारी स्पोर्ट्स बायसिकल, एक असा खेळाडू की ज्यानं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि ज्या खेळाडूनं आपल्या अप्रतिम खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं सर्वोच्च पारितोषिक आपल्या नावावरती केलं आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर मी सन्माननीय अमोलजी जरे साहेब, तुषारदादा पाटील साहेब आणि आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते मात्र दिला जाईल ज्या खेळाडूच्या बॅटमधून आले तब्बल 8 षटकार 9 चौकार, ज्या खेळाडूच्या या स्पर्धेमध्ये एकूण स्ट्राईक रेट राहिला 228, ज्या खेळाडूने या स्पर्धे बनवल्या 103 धावा आणि शेवटचं ज्या खेळाडूची वैयक्तिक धावसंख्या राहिली सर्वोच्च 51, परेश कडके ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर। सन्माननीय अमोलजी जरे साहेब या स्पर्धेचे प्रणेते ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आमचे सर्व आयोजक, कारण ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली पा या स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी ठरलाय परेश कडके। हा खेळाडू फक्त संघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, कारण एकाच सीझनमध्ये तब्बल 5 बाईक 5 पेक्षा कमी धावेनं गमावणारा हा खेळाडू आहे, त्यामुळे हा संघाच्या
खेळासाठी सर्वाधिक जाणला जातो, ना की स्वतःच्या वैयक्तिक खेळासाठी. आणि असा एक जबरदस्त खेळाडू ठरलाय या स्पर्धेतील स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी. तर कॉंग्रॅच्युलेशन परेश. आणि यानंतर मात्र श्री बिल्डर चषक 2024चा प्रथम क्रमांकाचा मानकरी मी पुन्हा एकदा आमच्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि पुन्हा एकदा निर्विवाद ज्या संघानं आपलं वर्चस्व या मैदानावरती प्रस्थापित केलं, एक निसटता विजय ज्या संघाच्या वाट्याला आला, अर्थातच या स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय कळंबोलीचा अनभिक्षित सम्राट, अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली ठरतोय. लागोपाठ चौथा टायटल मात्र आपल्या नावावरती करतोय तो अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. खेळाडूंच्या अगोदर समर्थकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे रॉयलचं. आणि सर्वच खेळाडूंनी आपल्याला मिळालेली जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत ना, ती पारितोषिकं देखील या समर्थकांच्या हातामध्ये दिली आहेत. आणि आमचे सर्व सिनियर खेळाडू देखील इथे आलेले आहेत. तर रॉयल संघाचे सिनियर खेळाडू आणि आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब देखील या ठिकाणी आले आहेत, कारण हे बॅटल तितकं मोठं होतं. सर्व समर्थक खाली बसा आणि आमच्या सर्व सिनियर्स खेळाडूंना विनंती आहे की आपण ही ट्रॉफी रिसीव्ह करायची आहे. सध्याच्या संघाकडून ही ट्रॉफी मात्र डेडिकेट केली जाते आहे ती सर्व सिनियर खेळाडूंना. आणि रॉयल संघाचे माजी कर्णधार आधारस्तंभ आदरणीय किशोर शेठ खानावकर देखील या ठिकाणी ही ट्रॉफी रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर प्रमोद दादा देखील आलेले आहेत. आणि हे रॉयल संघाचे सर्व माजी खेळाडू आहेत. अरे किती समोर येऊ द्या